सावे, काय झालं? काय बिनसलंय काय? बोल की. भाऊ आत्ता ज्या माणसाबद्दल बोलत होते ना, तो काय चांगलं नाही. तोंडावर एक आणि पाठीमागे एक अशातली गत आहे त्याची. आणि अशी कितीतरी माणसं असतील जी भाऊंना फक्त मदत करायची नाटकं करत असतील. खरं हिचं मुजुमदारांचे पुरुष हे करणं शक्यच नाही. हे बघ, उगाच नको तो विचार मनात आणू नकोस. आणि धैर्यावर संशय सुद्धा घेऊ नको. हे अशीच रडणार असशील ना, तर जाऊन बॅग भर, मी तुला तुझ्या घरी सोडून येते. मग शहाण्यासारखं वागायचं. ताई, बरं झालं आपल्या आधीच लक्षात आलं आणि तो लास्ट डायल मधला नंबर डिलीट मारला म्हणून वाचलोय. हो ना. ताई चला. या दोघी खोटं बोलतायत. माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतायत. आणि ते काय आहे ते मी शोधून काढतेच. हे तर मी कधीपासून सांगते, पण मरायला माझं कोण ऐकतंय म्हणा. वंस बोलत हे जर मी बोलले असते की नाही, तर माझं तोंड फटकळ आहे म्हणून माझ्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं असतं. आता देवीचीच कृपा म्हणायची, वंस बोलत तेच बरं झालं. हे असल्या बोगस आणि दुतोंडी माणसांच्या जीवावर लढाई लढण्यापेक्षा नाही, त्या मुजुमदारांसंग हात मिळवणी केली तर युद्धच संपून जाईल. पण सावे, तुला कोणी सांगितलं की तो माणूस चांगला नाही म्हणून? म्हणजे आनंद पाटील सर कच्चा निघाला की? समजलं मला. अहो आई, आता कुणी सांगितलं काय सांगितलं ह्याच्यापेक्षा खरं काय आहे ते समजलंय ना आपल्याला. ही गोष्ट महत्वाची. आता भाऊंना जाऊन सांगायला पाहिजे, मुजुमदाराने दिलेली ऑफरच बेस्ट ऑफर आहे म्हणून. भाऊ भाऊ दीपा, तुझा गडबडीचा स्वभाव आहे ना, तो आधी बदल बाई.